महायुती सरकार स्थापन झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला। दौऱ्यात त्यांनी थेट राज्याच्या शेवटचा टोक आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील गर्देवाडा परिसरातील आदिवासींना मोठं गिफ्ट दिलं आहे। छत्तीसगड राज्यातील कांकेर जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्याचा आणि या दरम्यान असलेल्या मोठ्या पुलाचा त्यांनी लोकार्पण केला। विशेष म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर देखील या भागात मुख्य रस्ता आणि नदी नाल्यावर पूल नसल्याने येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता। आता केवळ 1.5 वर्षात मुख्य रस्ता आणि पुलाचे बांधकाम झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले। नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः नक्षल्यांच्या गडात येऊन रस्ता आणि पुलाचे लोकार्पण केल्याने रहदारीला सुरुवात झाली आहे। केवळ रस्ता आणि पुलाचे बांधकाम न करता त्यांनी या भागातील नागरिकांसाठी बस सेवा देखील उपलब्ध करून दिली आहे। या भागातील नागरिकांनी पहिल्यांदाच बसमधून प्रवास केला। विशेष म्हणजे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याच बसमधून प्रवास करत हेलिपॅड गाठले। दरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतली। दुर्गम भागात आज बस सेवा सुरू झाली, आपण स्वतः प्रवास करत आहे, काय सांगाल? अतिशय आनंदाची गोष्ट आहे। 75 वर्षानंतर या भागामध्ये बस सेवा सुरू होते आहे। रस्त्याचं काम झालं, पुलाचं काम झालं, छत्तीसगडपर्यंत एक चांगला रूट तयार झालेला आहे। मला असं वाटतं की जनतेला निश्चितपणे विकास हवा आहे आणि जनतेने माओवादाला नाकारला आणि विकासाला स्वीकारलं। खरंच आहे की आता जे आउटपोस्ट सगळे झालेले आहेत, गर्देवाड्याचं असेल किंवा इतरही असतील, याच्यामुळे एक प्रकारे लोकांनाही सुरक्षित वाटतं आणि विकास इथपर्यंत पोहोचायला एक मार्ग मिळाला।